देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी. देवगुज सांगे पंढरी सियारे, देवगुज सांगे पंढरी सियारे, प्रेमे चित्ती गारे नाम माझे, काया वाचा मन दृढधरी जीवे, काया वाचा मन दृढधरी जीवी, सर्व मी चालवी भारत्याचा, भव सिंधू तारी न झारे माझी भाग, भव सिंधू तारी न झारे माझी भाग, साक्ष पुंडलिक करून बोले, काया वाचा मन दृढधरी जीवे, सर्व मी चालवी भारत्याचा, नटके जरी असे नामयाची तुका, नटके जरी असे नामयाची तुका, आहे त्या भरवता नानी माझ्या, काया वाचा मन दृढधरी जीवे, काया वाचा मन दृढधरी जीवे, सर्व मी चालवी भारत्याचा, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा Diga
Jai
सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ते मस्तक ज्या ठिकाणी तुझे पाय दोन्ही श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मोक्षानाम ज्ञान दानैक्य दक्षं गुटिक्षेत्र निवासिनं तं नमामि वेद विद्या वरिष्ठं। देवबुज सांगे पंढरीशी यारे प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे काया वाचा मन दृढ धरी जीवी सर्ववी चालवी भारत्याचा भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक साक्ष पुंडलिक करुणी बोले काया वाचा मन दृढ धरी जीवी सर्वमी चालवी भारताचा लटके जरी असे नामयासी पुसा लटके जरी असे नामयासी पुसा आहे त्या भरवसा नामे माझ्या काया वाचा मन दृढ धरी जीवी सर्वमी चालवी भारताचा। अभंगाला सुरुवात करण्या अगोदर आपण ज्यांच्या कृपेनं म्हणजे भगवंताच्या कृपेनं आपण इथं बसलेलो आहोत धर्ममंडपामध्ये अशा भगवंताला पहिल्यांदा नमन करूया। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू पांडुरंगा
करू प्रथम मन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवंत कृपा फक्त भगवंत कृपाने त्यांच्यानंतर दुसरं चरण काय सांगितलंय भगवंत कृपा पण महत्वाचं आहे. मग दुसरं चरण आपण काय करूया ना संतांना करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी दैत्रजने देवाचे जगत उद्धारासाठी धरला अवतार मजगला बडिवार संत मिरविला बडिवार संताची या प्रस्तुत प्राप्त सेवेक संघे घेतलेला अभंग संत शिरोमणी नामदेवरायांचा असून गात्यातील आहे. म्हणजे अभंग जर बघायला गेलं तर तिथं कुठं नामावने असं दिसत नाही ना. नामावने काय कुणाचा अभंग आहे हे काय कळत नाही. बघा अभंगातून आपल्याला नामदेवराय काय सांगताय देवभूत सांगे पंढरीशी आरे. म्हणजे तुम्ही पंढरीला या काय करा भूज गोष्टी करायची काय करा तुम्ही पंढरीला या प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. पंढरीला येऊन काय करा की माझं चित्तामध्ये नाम घ्या. पुढं सरळ सांगा काया वाचा मन दृढ धरा जीवी. कायेन या वाचेन या मनाने या जीवाने या तर काय घ्या दृढ भाव धरा. बरोबर. मग मी काय करेन मी त्यांचा भार चालेन. मग पुढं सांगितलंय घ्या भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाग. एवढंच नव्हे तर मी भवसिंधू तारीन साक्ष पुंडलिक करून निघाली. इथं साक्षीदार कुणाला केलाय पुंडलिकांना केला. लटके जरी असे नामे असे तुसा. खोटं वाटत असेल तर नामदेवरायांना विचारा तुम्ही त्याला भरोसा आहे माझ्या नामावर. हा अभंगाचा साधा सोपा वाचार. विठ्ठल विठ्ठल बघा देवभूत सांगे पंढरीसी आरे. एक प्रकारे आपल्याला काय करतायत भगवान पंढरीला या म्हणतात. दुसऱ्या अभंगात काय म्हणतात पंढरीसी दारे आल्यानो संसारा. पंढरीसी जा पंढरीसी या पण पंढरीला या पंढरीला या म्हणून सांगतात. मग इथं कुठल्या पंढरपूरला जायचं आपण कुठली पंढरी आहे कुठं तरी जायचं असल्यानंतर आपल्याला तिथला पत्ता माहीत पाहिजे ना. कुठल्या पंढरीला जायचं आहे ती माहीत पाहिजे आपल्याला ती समजायला पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात तुका म्हणे आईशी पंढरी उमगा
पंढरी उमगा म्हणे आईची पंढरी उमगा म्हणे आईची पंढरी उमगा नाही तरी शिमगा नाही तरी शिमगा नाही तरी शिमगा तुका म्हणे आईशी पंढरी उमगा नाही तरी शिमगा अखंडित म्हटलंय फक्त काय त्या फाल्गुन महिन्यात येताना नव्हे नाही तरी शिमगा अखंडित प्रत्येक क्षणाला शिमगाच येणार आहे मग तुका म्हणे आईशी पंढरी आईशी म्हणजे कैशी कुठली पंढरी कुठली पंढरी संत सांगतात काया ही पंढरी प्रेम पुंडलिक 17वी सन्मुख चंद्रभागा म्हणजे कुठली काया ही पंढरी आणि पुंडलिक कोण आहे प्रेम पुंडलिक आणि 17वी सन्मुख 17वी ही काय आहे जीवन काळ ही काय आहे चंद्रभागा 17वी येचे स्तन्यसेवी अनुहताचा हल्लरुगाची समाधी गोदे निजविसी माऊलीची उभे ना ही काय चंद्रभाग आहे 17वी येचे काय 17वी कायाही पंढरी प्रेम पुंडलिक 17वी सन्मुख चंद्रभागा पुढं सांगतात पुढं काय सांगतात पुढं म्हणतात की गरुड हनुमंत विवेक वैराग्य गरुड हनुमंत शांती रुक्मिणी निजांगण परातीची वीट आत्मा पंढरीनाथ आणि जेते तेते ठसावला बघा संतांनी कुठली पंढरी सांगितली परातेची वीट कुठली आहे आपण कोणती वीट समजायला लागलोय आपण बिल्डिंग बांधताना ती वीट असते ती परातीची वीट आत्मा पंढरीनाथ आणि त्या विटेवर पांडुरंग उभा आहे परेहून परते घर तेथे राहू निरंतर मग परेहून परते घर तिथं कोण आहे आत्मा आहे मग तो कसा आहे आत्मा तो पांडुरंग आहे तो कसा आहे जेते तेथे ठसावला पहावे जेते तेथे ठसावला म्हणजे बघितल्यानंतरच काय तिथं सूक्ष्म जर बाबांचं चिंतन पाहावे आणि बघितलं नाही तर जे आहे जे नाही जे दिसतंय जे दिसत नाही जेते तेथे ठसावला म्हणजे काय विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता ठाव नाही उरला सोम्या दृष्टीने देखिला अवघा विठ्ठल 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 नाही पुढे येऊन सांगतात की एका जनार्दनी देखिली पंढरी फेरी चुकविली 84ची हिची फेरी चुकवायची आहे ना आपल्याला ही कोण आहे काय पंढरी आऊट हाताची पंढरी बरवी साजिरी आऊट हाताची म्हणजे 3.5 हाताची बरवी आहे साधले आहे आपल्याला कसा काकटाळी आहे कावळा जसा सापडावा हातात आंधळ्याच्या तसा ही काय ते आपल्याला हा देह मिळाला आऊट हाताची पंढरी बरवी साजिरी नंतर पुढं झाले स्थूल सूक्ष्म कारण चौथे जान महाकारण स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह महाकारण देह अतिकारणाची शोभा मध्ये उन्मनीची प्रभा तुका म्हणे भाव धरा तुमचा तुम्हा पाशी देव सोप आहे सांगितली का पंढरी कुठली पंढरी कधीची आहे ही पंढरी कधीची आहे जेव्हा नवते Jara Baba
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. चराचर नव्हतं, मग सोलापूर जिल्हा असेल काय, मंगळवेढा तालुका असेल काय, मग ती कुठली पंढरी, ती कुठली पंढरी आणि तो कोणता पांडुरंग काय. जेव्हा नव्हते चराचर म्हणजे काय, ते कानोबा तेरे तेरे ते पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. काहीच नव्हतं पूर्वी, कुठे काहीच नव्हतं. त्यावेळेला काय होतं, ते तत्व होतं, ते परब्रह्म तत्व होतं, तो पांडुरंग होता. म्हणून म्हटले देही देखिली पंढरी, आत्मा अविनाश विटेवरी. देही देखिली पंढरी, आत्मा अविनाश. तो आत्मा कसा आहे, अविनाश आहे, त्याला नाश आहे का. आत्मतत्व नाश पावत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, नैनम दहती पावक, न चैनम क्लेदयंत्यपो, न शोषयती मारुता. म्हणजे त्याला अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही, वारा उडवू शकत नाही. असं जे आत्मतत्व ते कसं आहे, अविनाशी आहे. म्हणून म्हटले तो हा पांडुरंग जाना, तो हा पांडुरंग जाना, तो हा पांडुरंग जाना, तो हा पांडुरंग जाना. तिथं सांगितले तो हा पांडुरंग जाना. पुढं पुढं म्हणतात देही देखिली पंढरी, आत्मा अविनाशी विटेवरी, तो हा पांडुरंग जाना, शांती रुक्मिणी निजांगना. पुढं पुढं सांगितलंय आकाराला तितुके नाशे, आकाराला तितुके नाशे, विठ्ठल अविनाशी दिसे. आकाराला तितुके नाशे, विठ्ठल अविनाशी दिसे. आता आकाराला येते ते काय, नाश पावणार. म्हणजे ज्याचा ज्याचा आकार आहे ते काय होणार आहे, नाश पावणार आहे, ते जाणार आहे. मग आकाराला जितके नासे, विठ्ठल अविनाश, विठ्ठल दिसे. मग विठ्ठल कसा आहे, निर्गुण आहे, निर्विकार आहे. बरोबर, कसा आहे, निर्गुण आहे, निर्विकार आहे. त्याच विठ्ठलाचं भजन कसं करायचं आहे. तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तुका म्हणे लक्ष लक्षोनी बाहेरी, तुका म्हणे लक्ष लक्षोनी बाहेरी, तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोची वार करी, तोची खरा वार करी पंढरीचा. आपल्या इथं काय पंढरीचा वारकरी कोण आहे, माळ घातली की वारी कुठली, माघवारी काय, आषाढी वारी, कार्तिक वारी काय, चैत्र वारी. वारी करणारा वारकरी. पण काय सांगता, तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोची वार करी पंढरीचा. लक्ष लक्षोनी अंतरी, हे बघणारा आत बघ जरा, जीव हा खरा. काय हे नरा तू आत बघ, जीव हा खरा. काय खरा आहे, जीव हा खरा. तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. सांगितली बघा. आता समजा मी मोठे ताईंना विचारलं, नाही मोठे ताईंना मी हाक मारली, ओ मोठे ताई इकडे या. मोठे ताई काय करतील, तिकडे तिकडे बघतील, कुठे बघणार. मोठे ताई म्हटल्यानंतर आतच बघणार किंवा स्वतःच वर येणार. मग देव म्हटल्यानंतर आपण काय करतोय, बाहेर बघतोय, बाहेर शोधतोय. देवाला कुठे शोधतोय, बाहेर शोधतोय, आत बघत नाही. म्हणून सांगतात ए नरा आत बघत जरा, जीव हा खरा. कोण आहे जीव, तर बुद्धी दर्पणी
शुद्ध रवीची ब्रह्मरवीची छाया. तो कोण आहे? ते ब्रह्म आहे. हे कसं करायचं, कसं ओळखायचं? तर लक्ष लक्षोनी अंतरी, आतमध्ये ध्यानाच्या साह्यानं आपल्याला आतमध्ये ते आत्मस्वरूप पांडुरंग आपल्याला बघायचं. आणि मग त्याच्या काय करायचे? पांडुरंग कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे. मग आत बघा म्हटल्यावर आत काय आहे? आपल्या श्वास आहे. बाबा काय म्हणतात? श्वासाकडे लक्ष द्या. काय? श्वासाकडे लक्ष द्या. मग बघा कोणतरी काय सांगितलं की 21,600 वेळा येतो आणि जातो. किती? 21,600 वेळा येतो आणि जातो. 21,600 वेळा येतो आणि ह्या जो वाऱ्या करतो त्याला म्हणायचं वारकरी. तो काय? इथं काय? झोपलेला. तो काय? झोपलेला आहे. त्याला जागा करायचा. इथं झोपलेला आहे तो आत, त्याला जागा करायचा आहे. म्हणून म्हटलंय आऊट हात का मानव देह अल्लाने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, इस बंगले को 10 दरवाजे बीच पवन का खंबा, आवत जावत कोई नहीं देखे एक बड़ा अचंबा, बंगला खूब बनाया वे अंदर नारायण सोया वे. आणि आपण काकडा करायला लागले उठ पंढरीच्या राया वाढवेल झाला, हवा वैष्णवांचा दर्शनासी आला. आपण काकडा करायला लागले उठ पंढरीच्या राया. आणि आतला पांडुरंग त्याला कधी उठवायचं? म्हणून हे हा पांडुरंग सांगितलाय. हा जे निर्गुण निराकार हे तत्व आहे, हा पांडुरंग आहे. हे कसा आहे? हा निर्गुण आहे, निराकार आहे. तरी सुद्धा काय करतात? माऊली म्हणतात मी निर्गुण आहे, निर्विकार आहे, निराकार आहे, तरी पण मला काय केलं? यांनी आकार दिला, मला हात जोडले, पाय जोडले. मज आकार शून्याकारू निरूपाधिका उपचारू, मज आकार शून्याकारू निरूपाधिका उपचारू, मज पानिया पाणी भावी तिगा. मला हात नाही, पाय नाही, तरी पण हिने हात लावले, पाय जोडलं. मी कसा आहे? मी कसा आहे? विश्वव्यापक आहे. मी कसा आहे? विश्वव्यापक आहे. मग याच्यासाठी एक दृष्टांत सांगतो, भजन करा. विठ्ठल विठ्ठल बघा, मी निर्गुण आहे, म्हणजे मी विश्वव्यापक आहे. एक भक्त काय केला? मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर काय केलं? भगवंताचं दर्शन घेतलं. भगवंताची स्तुती केली आणि भगवंताला म्हणाला की भगवंता माझ्याकडून 3 गुन्हे घडले. भगवंताला प्रश्न पडला कोणते 3 गुन्हे? त्या भक्ताने सांगितलं की असे 3 गुन्हे की मी तुझं दर्शन घेतलं, हा माझा पहिला गुन्हा. मंदिरात आलो, हा माझा पहिला गुन्हा. तुझं दर्शन घेतलं, हा माझा दुसरा गुन्हा. तुझं गुणगान केला, हा माझा तिसरा गुन्हा. भगवंताला प्रश्नच पडला. मग हे जर दोष असतील, हे जर गुन्हे असतील, तर उद्या मंदिरात कोण येणारच नाही. कसं बाबा? मग त्याला विचारल्यानंतर सांगितलं की तू कसा आहेस? व्यापक आहेस. तू व्यापक असता मी तुला काय केलं? मंदिरामध्ये बघितलं. बरोबर? मंदिरामध्ये तुझं दर्शन घेतलं. व्यापक असताना तू व्यापक आहेस. म्हणजे बघा, तू व्यापक आहे, विश्वव्यापक आहे. मग तर मंदिरामध्ये आल्यानंतर काय झालं? व्यापक त्याला बाधा आली, त्याला बंदिस्त केलं. बरोबर? म्हणजे काय झालं? म्हणजे तो व्यापक असताना त्याला बंदिस्त केलं, हा माझा पहिला गुन्हा. दुसरा गुन्हा की मी तुझं गुणगान केलं. तुझं गुणगान करता येत नाही, तुझी स्तुती करता येत नाही, तरी मी तुझं गुणगान केलं, हा माझा दुसरा गुन्हा. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला, जीवा फाटल्या त्याच्या वर्णन करून, पण काय वर्णन संपलं नाही. तिसरा गुन्हा काय सांगितलं? तू इंद्रियातीत आहेस, तरी मी तुझं डोळ्याने दर्शन घेतलं, हाताने नमस्कार केला,
हा काय माझा तिसरा गुण. म्हणजे बघा, तो विश्वव्यापक असताना त्याला मंदिरापुरता बघितला, हा पहिला गुन्हा. त्याला गुणगान गाता येत नाही तरी त्याचं गुणगान गायला, हा दुसरा गुन्हा. त्याचं दर्शन घेता येत नाही तरी त्याचं दर्शन घेतलं, हा तिसरा गुन्हा. हा भक्त काय करतो, हे दोष आहे हे मान्य करून काय करतो, भगवंताला सांगतो. आधी खंडन केले त्याने, मग याला काय म्हणायची, ज्ञानोत्तर भक्ती. बरोबर, ज्ञानोत्तर भक्ती. मग असं भगवंताला सांगतोय. मग नंतर पुढं बघा, आपण काय म्हणतोय, पंढरपुरातच पांडुरंग आहे. एकनाथ महाराज काय म्हणतात बघा, प्रतिमा देव ऐसा ज्याचा भाव, न करी निर्वाह अंगोअंगी. जो फक्त प्रतिमेलाच किंवा मूर्तीलाच देव बघतो तो सर्वांगाने ब्रह्मरूप झालेला नाही. काय देव केवळ मूर्तीमध्ये बघतो, तो काय सर्वांगाने ब्रह्मरूप नाही. असता बाहेरी अंतरी, काय असता बाहेरी अंतरी, तो काय बाहेर आणि आत आहे तरी सुद्धा एखाद्या ठराविक ठिकाणीच बघतो. पुढं म्हटलंय, तेची द्वारका तेची हे पंढरी, सर्वत्र न धरी तोची भाव. जसं पंढरीमध्ये पांडुरंग आहे, द्वारकेमध्ये कृष्ण आहे, भगवंत आहे, पण सर्वत्र तोच आहे हा भाव तो धरत नाही. पुढं सांगितलंय, तीर्थक्षेत्री देव असे, तीर्थक्षेत्री देव असे, सर्वत्र इतर क्षेत्री काय ओस पडे. काय सांगितलंय, तीर्थक्षेत्री देव आहे आणि इतर जागा काय ओस पडल्या. माऊली तर सांगतात, हे जग मियाची ओतले, माझेची निखिल ओतले. आत काय, आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंदले. मग पुढं म्हणे, नवल या कल्पनेचा किंवा संतापित देणं या कल्पनेचा, एका जनार्दनी स्वयंसिद्ध असे, नाती देते मत पिसे. म्हणजे ही काय, तू स्वयंसिद्ध आहे आणि उगीच काय करतोय, मतभेद करतोय. बरोबर. मग इतकं सांगितले, हा पांडुरंग परमात्मा आणि या पंढरीमध्ये यायला सांगितलंय. मग या पंढरीमध्ये येऊन काय करायचंय पुढं, आपण पंढरीला आपण इतकं आलोय, हे खरं पंढरपूर आहे. कुठलं पंढरपूर, कुठला पंढरपूर, ज्या ठिकाणी स्वरूपाचा बोध होतोय ती पंढरी. ज्या ठिकाणी स्वरूपाचा बोध होतोय ती पंढरी. ज्या स्वरूपाचा बोध करणारे संत महात्मे ज्या ठिकाणी भेटतात ती पंढरी. जिथे चांगला विचार केला जातो, सूक्ष्म चिंतन करायला लावलं जातं, कर्माचा सिद्धांत समजून सांगितला जातो ती पंढरी. मग कुठली पंढरी, ऐसे चंद्रभागा, ऐसी चंद्रभागा. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिने. ऐसी चंद्रभागा, ऐसा भीमा तीर आणि ऐसा विटेवर देव कोटे, तू इथेच
काय विठाला विठाला ऐसी चंद्रभागा ऐसा भीमा तीर ऐसा विटेवर देव कोटे. मग या पंढरीमध्ये या असं भगवंत आवाहन करतात. बरोबर नामदेवराय तुम्ही सांगाल या पंढरीमध्ये या. बघा मग इथं या अभंगामध्ये काय आहे, नामदेवराय आणि पांडुरंग परमात्मा यांच्यामध्ये काय आहे, गुज चाललंय. गुज कुणामध्ये जात, देव भक्तामध्ये गुज चालत. गुज कुणामध्ये चाललं, सद्गुरु साधकामध्ये गुज चालत. गुज कुणामध्ये चालतं, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनामध्ये गुज चालतं. गुज म्हणजे गुह्य, गुह्य म्हणजे गुपित. आपण गुपित कसं सांगतो, कसं गुपित सांगतो, बरोबर. हे गुज आहे. म्हणून काय हे गुज कुणाला सांगितलं, जे न संगे माता देवकीशी, जे न संगे पितया वसुदेवाशी, जे न संगे बलिभद्राशी, ते गुज अर्जुनेशी बोलत. बघा आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं नाही, भावाला सांगितलं नाही, पण कुणाला सांगितलं, अर्जुनाला. किती वेळा सांगितलं, किती वेळा सांगितलं, ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगितले तुझ. हे अंतकरणीचे गुज जीवाची पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा. भगवंत पुन्हा पुन्हा सांगितलेत ना. गुज हा शब्द ज्ञानेश्वरीच्या अध्यायामध्ये किती वेळा आला असेल, हो किती वेळा आला असेल. हे काय, हे सर्वस्व आमुचे गुड तुझ दाविले उघड. आणि पुढे काय, इंद्रिया कवाड लावणी भोगी. गुड आहे. कुणाला सांगितलं, अर्जुनाला सांगितलं. परत सांगितले, माझेनी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निषेक. ऐसिया मिया अथिला ओसी माझी या स्वरूपा पावसी. हे आणि पुढे काय, माझी या स्वरूपी पावसी. विठ्ठल 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 हे गुड आहे. तुला जर माझ्या स्वरूपाला यायचं असेल, मला मिळायचं असेल, तर तुला काय करायला पाहिजे, ती गुह्य आहे ती जाणून घेतलं पाहिजे. ती गुह्य जाणायचं आहे. म्हणून तू काय कर, कुठे ये, तू ये त्या कुठे पंढरीला ये. अभंगाचं पहिलं चरण. देवगुज सांगे पंढरीची रे, देवगुज सांगे पंढरीची रे, देवगुज सांगे पंढरीची रे, देवगुज सांगे पंढरीची रे, देवगुज म्हणजे पंढरी
आणि काय करायचं गुज गोष्टी आहे. तिथे ही गुज गोष्टी, पण ते गुज काय आहे? एक आध्यात्मिक संस्कार करण्याची काय परंपरा आहे. इथं काय आहे? रीत आहे. इथं काय आहे? रीत आहे. विषय प्रयोजन पटवून देण्याची एक रीत आहे, विनियोगाची रीत आहे. आणि त्या रीतीने गेल्यानंतर आणि महत्वाचं म्हणजे तू बोलवतोय पंढरपूरला आणि गुज सांगतो म्हणून या म्हणाला नाही, पण देतोय का तू गुज? त्याला अधिकार आहे का? मग नामदेवाला दिलं असतं का नाही? नामदेवाला कुठं पाठवलं? औंढे नागनाथला. आपणच आले श्री विठ्ठले आपुल्या मुखवचने नामदेवासी करे आज्ञापने होऊनी दिनाचे अति दिन सद्गुरु चरण सेवावे. म्हणजे बघा सगळी कुठं चालले? पंढरपूरला. सगळी नवे नवे आल्यात पंढरपूरला आणि तो काय सांगतोय? जा सद्गुरूंच्या जवळ. बरोबर काय? माझे जवळ काय माझे काय जवनही सद्गुरूचे स्तवन जैसे स्वप्नीचे धन माझे न तुटती भवबंधन सद्गुरु आज्ञे वाचोनी. कुणाची आज्ञा पाहिजे? सद्गुरूंची आज्ञा घेऊन ये. त्यालाही अधिकार नाही, हे गुज सांगण्याचा त्याला अधिकार नाही. हा अधिकार कुणाला आहे? संतांना आहे. हा अधिकार कुणाला आहे? सद्गुरूंना आहे. बरोबर. ही आध्यात्मिक रीत, आध्यात्मिक संस्कार करण्याची एक रीत आहे, ही एक परंपरा आहे, ह्या विनियोग आहे. आणि हा विनियोग म्हणजे काय? हे नाम आहे. बरोबर. ही क्रिया आहे, संत क्रिया आहे. मग ही संत क्रिया कशाच्या द्वारे आहे? इथं काय केलं जातं? प्रेमाने. काय केलं जातं? प्रेमाने चित्तामध्ये नाम घ्या म्हणतात. काय घ्या? नाम. आम्ही काय करतोय? नाव घेतोय. नावारूपा नाही मेळ, नामारूपा नाही मेळ, अवघा वाचेचा गोंधळ. नावाचा पत्ता नाही, नामाचा पत्ता नाही. मन रामकृष्ण हरी कर पंढरीची वारी. म्हणजे असं चाललंय. मग संत काय सांगतात? प्रेमाने चित्तामध्ये काय घ्या? नाम घ्या. कुठं घ्या? चित्तामध्ये. कंठी म्हटलं काय? पहिला सांगितलं काय? सारासार उठा उठी नामधरा कंठी राघवाचे काय विठोबाचे. पहिला सांगितलं कंठामध्ये. मग मुखामध्ये सांगितलंय, मुखामध्ये सांगितलं, कंठामध्ये सांगितलं. त्यानंतर पुढं काय सांगितलं? चित्तामध्ये. हृदयामध्ये देव आहे हे माहित आहे आपल्याला. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी काम विषयावर माहित आहे. प्रमाण सगळी जण ऐकतात. काय? देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. अरे पण त्या हृदयातला देव चित्तामध्ये कधी यायचा? हृदयातला देव चित्तामध्ये येण्याची रीत कुठं आहे? या पंढरीत आहे. कुठं आहे? संतांच्या जवळ. कुठं आहे? त्या नामामध्ये आहे, पण नामाचाच पत्ता नाही. काय नाम? सर्व संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले ते हे निवडून काढिले श्री हरीचे नाम. ते नाम कुठलं? ते नाम. हे नाम आपल्याला काय करायचं आहे? चित्तामध्ये. मग म्हटले चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. कुठं सांगितलंय? कुठं? मनाच्या मनाला. चित्तात घे, पण कुठं घे? मनाच्या मनाला. तर मनाचाच पत्ता नाही आपल्याकडे. हाय काय? कुणाचं मन कुठं आहे? कुणाचं मन घड्याळाकडे आहे, कुणाचं मन घराकडे आहे. बरोबर. कुणाचं मन जेवणाकडे आहे, कुणाचं मन मोबाईलकडे आहे. म्हणजे हे एक मन आपल्याला सापडत नाही. माऊली म्हणतात हे मन केवढे कैसे पाहू जाता तरी न सापडे एरवी रहाटाया तोडे त्रैलोक्य या. त्रैलोक्य पुरवी नाही. आता इथं बसलोय तर आपण चिखलीत जाऊन येत, इथं बसलोय तर दवाखान्यात मुंबईत जाऊन येत. बरोबर. असं हे मन सापडत नाही, तर मनाचं मन कधी सापडायचं? त्या मनाच्या मनाला काय सांगितलंय?
त्या मनाच्या मनाला सांगितलंय चिंतन चित्ती लावी मनाच्या मनाला उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट दे. इथं पांडुरंग भेट देणार आहे, तिथं कितीही वाऱ्या करा, वाऱ्या करून मेला तरीही तिथं भेट नाही, कारण तिथं या गुज गोष्टीच नाही. तसं आहे रे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे. चित्तात घ्या, काय करा, चित्तात घ्या. प्रेमयुक्त नाम आदरे घेता, तेथे नाही सुख दुःख वार्ता. काय करा, ते नाम कसं घ्या, आदरानं घ्या. नाम देणाऱ्यांच्या विषयी सुद्धा आदर ठेवून काय करा, नाम चित्तात घ्या. मग आता कसं घ्या, कसं घ्या, कायेने घ्या. काय करा, कायेने घ्या, वाचेने घ्या, मनाने घ्या. बर, एका वेळेला एवढं शक्य आहे का हो? काया वाचा मन सोपं आहे, बोलून जातोय सोपं. पण बघा काय सांगतात बाबा, छोटस उदाहरण देऊन सांगतात बघा, आपल्याला जमतंय काय बघायचं. काया, काया म्हणजे काय, स्थूल देह. मन म्हणजे काय, सूक्ष्म देह. काया म्हणजे काय, स्थूल देह, आपली इंद्रिये. मन म्हणजे काय, सूक्ष्म देह. आणि ध्यान म्हणजे काय, कारण देह. बरोबर, ध्यान म्हणजे कारण देह. आता बाबा आपल्याला सांगतात बघा की ध्यानात आहे पण मनात नाही. बरोबर, ध्यानात आहे पण मनात नाही. आता ध्यानात आहे पण मनात नाही याचा एक तुम्हाला उदाहरण देतो. ध्यानात आहे पण मनात नाही. समजा मी मोठे ताईंना मुंबईहून एखादी एक वस्तू आणायला सांगितली की जी की आमच्या चिखलीमध्ये मिळत नाही. ठीक आहे, मोठे ताईंनी आणली, दिली, मागितल्यानंतर लगेच आणून दिली मला वस्तू. झालं, 6 महिन्याचा कालावधी निघून गेला बघा. नंतर आणि थोड्या दिवसांनी मी मोठे ताईंना सांगितलं तुम्ही आता वैष्णव मेळाव्याला येणार आहे, मला येताना काय पाहिजे, ती वस्तू पाहिजे, घेऊन याल काय. ठीक आहे म्हणाल्या. मोठी ताई गेल्या, मार्केटमध्ये गेल्या, ती वस्तू उचलली, हातात घेतली. पण काय लक्षात आलं, काय लक्षात आलं की सुप्रिया ताईंनी मागच्या वेळेचे पैसेच दिले नाही. वस्तू उचलली, ठेव. ध्यानात होतं का नाही, होत होत, पण कुठं नव्हतं, मनात नव्हतं. इथंच आपली गफलत होते. आपलं भजन का चुकतंय, आपल्या ध्यानात मस्त असते. काय असतंय, उद्या सकाळी लवकर उठायचं, गजर 4 चालावायचा, 3:30 चालावायचा, 3:45 चालावायचा, 4 चालावायचा, 4:15 चालावायचा. का ते 4 ध्यानात आहे, आपल्या ध्यानात आहे, मस्त ध्यानात आहे. गजर पहिला वाजतोय, बंद करायचा, दुसरा वाजतोय, बंद करायचा. मग अशी कोणी सांगितलं का सकाळी, आपल्याला वाटते की मी भजन केले. ध्यानात असतंय पण कुठं नसतंय, मनात नसते. म्हणून का भजन तिथं चुकतंय. याला काय म्हणायचं, ध्यानात आहे पण मनात नाही. मग काय सांगितलंय, मनाने ध्यानात असणं, ध्यानात नसलं तरी पण चालेल, पण काय पाहिजे, मनात पाहिजे. त्यावेळेला काय होईल, 100% भजन होईल. पुढे सांगितलं स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह. म्हणजे स्थूल देह म्हणजे शरीर, काया म्हणजे इंद्रिय. बघा आपली इंद्रिय कशावर अवलंबून असतात, हो मनावर अवलंबून असतात. मन जे सांगत ते इंद्रिय करते. इंद्रियांची हालचाल कशावर अवलंबून असत्या, मनावर असत्या. मनानं जर ठरवलं की सकाळी उठणार, आंघोळ करणार, दात घासणार, सगळं करणार, मग आपली हालचाल कुणावर आहे, मनावर आहे. बरोबर आहे, इंद्रियांची हालचाल मनावर आहे. मग आता पुढं सांगितलंय, पुढं काय सांगितलंय, ध्यानात आलं पाहिजे, ध्यानात आल्यानंतर मनात आलं पाहिजे, आणि मनात आल्यानंतर कुठं आलं पाहिजे, कृतीत आलं पाहिजे. कृतीत यायसाठी काय पाहिजे, क्रिया होणार नाही, मग ती इंद्रियाकडून कृती होणार. बरोबर आहे, मनात आल्यानंतर. आता एक बाबा दृष्टांत देतात कालिदासाचा. कालिदासाची बायको माहेरी गेली, माहेरी गेल्यानंतर त्याला आठवण आली, ध्यानात होतो तिच्या माहेरी गेली. आठवण आल्यानंतर काय झालं,
तुलसीदास आठवडा आल्यानंतर त्यानं काय केलं, लगेच कृती केली रे. काय कृती केली, तू गेला भेटायला, मग नदी आडवी आली, नदी पार करून गेला. नंतर पुढं काय झालं, मड आडवं आलं. काय आलं, मड पार करून गेला. म्हणजे काय आलं, मनात आलं. मनात आल्यानंतर कृती झाली, बरोबर. मग बाबा सांगतात की ध्यानात यायला पाहिजे, मनात यायला पाहिजे. यासाठी सद्गुरू काय करतात, सद्गुरू आपल्याला ध्यानात आणून देतात. मनात आणून देण्यासाठी ही संतक्रिया करून घेतात. आणि ही संतक्रिया करून घेतल्यानंतर काय होतं, मग भजन करणं, वृक्ष संवर्धन करणं, गो संवर्धन करणं, यासारख्या काय होतात आपल्याकडून क्रिया होतात. म्हणजे काय होतं, कायाने होतात. मग ही काया महत्वाची आहे का नाही आपली, बरोबर. देव महत्वाचा आहे का नाही. आपण म्हणतो देव नाचका आहे, कुचका आहे, सडका आहे. काय हा देव नाशिवंत, मळमूत्राचा बांधा. मग याला जर आम्ही कमी समजलं तर हे कार्य होणार आहे काय. कायेनं सुद्धा यायला सांगितलं तिथं. बाबा म्हणतात की बघा की हा देव आहे, हा आपल्याला काय आहे, बक्षीस आहे. बक्षीस नवे नवे रॉयल्टी आहे, नवे नवे हा काय अनमोल ठेवा आहे, गिफ्ट आहे म्हणतात. ते गिफ्ट वापरायचं कशासाठी, कशासाठी, संत दर्शनासाठी, आत्मदर्शनासाठी, ईश्वर दर्शनासाठी, अनुदर्शनासाठी. अनुदर्शन, अनुदर्शन, अनुदर्शन म्हणजे काय, नवीन शब्द आहे. काय अनुदर्शन, अनुदर्शन प्रत्येकाला अनुदर्शन जर पाहिजे असेल तर तत्वाला विसरायला पाहिजे, बरोबर. अनुदर्शन पाहिजे असेल तर तत्वाला विसरायला पाहिजे. तत्वाला विसरायचं म्हणजे काय, संसार करायचा, पिक्चर बघायचा. अनुदर्शन म्हणजे बाबा सोप्या शब्दामध्ये सांगतात की तुम्ही तरुणपण जे मस्तीत घालवता त्याचं दर्शन तुम्हाला म्हातारपणी मिळतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, हे अनुदर्शन आहे. तरुणपण तुम्ही मस्तीत घालवता त्याचं काय भोग आपल्याला म्हातारपणी मिळतात, हे अनुदर्शन आहे. आपल्याला काय पाहिजे, संत दर्शन पाहिजे, ईश्वर दर्शन पाहिजे, आत्मदर्शन पाहिजे. हे कशाने शक्य आहे, या देहाने. मग याला लिमिट आहे, लिमिट आहे. कधीपर्यंत लिमिट आहे, कधीपर्यंत लिमिट आहे, वयाच्या म्हणजे लिमिट म्हणजे कसं, आपण 60 वर्षापर्यंतच करू शकतो. मग 60 वर्षानंतर काय, नेत्र गळती, दात केळ केळ, हाताने अंगू, पाया पंगू, पायाने पंगू. त्यावेळेला ती समजल काय. मग तुम्ही कधी करा, कधी करा, तरुणपणी करा. तरुणपणी तुम्ही काय करा, कायेने, वाचेने, मनाने, नवे नवे तर जीवाने. तुका मने बळी, जीव दिला पाया तळी. मग काय करायला पाहिजे, आता जीव द्यायला पाहिजे. कोण कोण जीव द्यायला तयार आहे, घरी सांगायचं. माझी काही वाट बघायची नाही. तरुणपणी याच्या अंगी भरला ताता. नामासी विनमुख, विनमुख झाला. काय गर्वाने तरुणपणी याच्या अंगी भरला ताटा, विषयासाठी इंदसी तू 12 वाटा. बरोबर. त्याने काय घेतलं, नाम घेतले नाही का, गरज भासली नाही. आता कधी करायचा असतो काय परमार्थ. म्हणून म्हातारपणी त्याला अनुदर्शन नक्की मिळणार. मग ठल विठ्ठल म्हणजे जीव काय करायचा आहे, काया वाचा मन आणि जीव अशा या जीव दिला पायात किंवा ठेवी तो हा जीव, जीव थोडा म्हणजे असा भाव, काय असा
असा भाव असा भाव दृढ करा. हे अभंगाचं दुसरं चरण. काया वाचा मने काया वाचा मने जोडाधारे देव जोडाधारे देव जोडाधारे देव जोडाधारे देव जोडाधारे देव जोडाधारे देव काया वाचा मने काया वाचा मन दृढ धरी जीवी. काय कायेने वाचेने आणि मनाने जीवाने काय दृढ भाव धरा. मग दृढ भाव कुणी धरला? शबरीने धरला की नाही? शबरीच्या ध्यानात होतं का नाही? म्हणजे ध्यानात होतं तिच्या की काय माझं लग्न करण्यासाठी 500 बकऱ्यांची दावण दिली जाणार आहे हे तिच्या ध्यानात होतं. मग तिच्या मनात काय आलं? असे करणारे कोण आहे? दुर्जन आहे. आणि या दुर्जनांचा मला संग नको हे तिनं मनात आणलं. मनात आणल्यानंतर तिनं काय केलं? घर सोडलं. आणि घर सोडल्यानंतर ती कुठं निघाली? कुठं? मातंग. तिची वाट कुठं दाखवली? मातंग ऋषीच्या आश्रमाकडे. मग तिचा चालवलं का नाही कार्यभार? किती वर्षाची शबरी? 8 वर्षाची शबरी घरातून बाहेर पडते. मग आपली जर 8 वर्षाची मुलगी घरातून 1 दिवस किंवा 1 तास बाहेर पडले तर आपल्याला काय होतं? तसं 8 वर्षाची मुलगी घरातून बाहेर पडते. तिचा कार्यभार चालवला का नाही? करसी अंगीकार तरी हा काय माझा भार. बरोबर? करसी अंगीकार तरी काय हा माझा भार. ती कशी आली? कायेने आली, वाचेने आली, मनाने पूर्ण समर्पण भावाने आली. ती आली, तिचा कार्यभार चालवला ना. मग आपली अपेक्षा भरपूर असते. माझ्याच बाबतीत असं काय होतंय? माझ्याच नशिबात असं काय घडतंय? काय बरोबर? आपण असं जात नाही त्याच्याकडे. जातो का? आपण असं जात नाही. आणि आपल्या अपेक्षा भरपूर की काय करावं? माझा भार चालवावा. चोकामेळ्यांचा भार सांभाळला का नाही? काय केलं? पंढरीला गेले. घरी बायको बाळंती नव्हती. बरोबर? ते म्हणजे काय सांगितले? श्री हरी राम कृष्ण हरी हा पांडुरंग नांदतो संता घरी. श्री हरी
दळण कांडण दळितो जात्यावरी गोरोबा गोरोबा चोखोबा नाम याला ठेवितो हृदयांतरी श्रीहरी ना राम कृष्ण हरे हा पांडुरंग चालला जातो संता घरी सावत्या मायाची मोठ हाकुनी सावत्या मायाची मोठ हाकुनी शेतातील दारे धरी श्रीहरी राम कृष्ण हरे हा पांडुरंग नांदतो संता घरी. खरं संता घरी नांदतोय. तू काय करतोय? काय करतोय तो? प्रारब्ध संचित कर्म अकर्म सगळ्याचा भार वाहतोय. बरोबर. मग फक्त एवढ्याचाच भार वाहतोय काय हो? अजून एक आहे कुठला? अजून कोणता? मेन म्हणजे तो आपल्याला काय करतोय? काय करतोय आपल्याला? अभंगाचं तिसरं चरण. सिंधू तरीन घ्या रे माझे मात सिंधू तरीन घ्या रे माझे भवसिंधू तारीन ग्यारे माझी भाक. मेन महत्वाचा तो प्रारब्ध सांभाळतोय. प्रारब्ध सांभाळतोय. हे सांभाळता सांभाळता काय करतो? भवसिंधू तारतोय. भवसिंधू म्हणजे काय? काय माऊली सांगतात, जे गुणघनाचे नि वृष्टी भरले भरे मोहाचेनी जे गुणगणाचेनी वृष्टी भरे भरली मोहाचेनी महापुरे घेऊन जात नगरे यमनेमांची. ज्या भवसिंधू मध्ये ज्या माया नदीमध्ये सत्व रज गुण हे तीन गुण कसा आहे? मेघांच्या सारखे वर्षाव करत त्या माया नदीमध्ये काय आहे ते? यमनेमांची नगरे. दुसरं, जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे घेत माझी प्रमादाधी महामीन. त्या नदीमध्ये काय? द्वेष रूपी काय भोवऱ्यात मासे, तिला मत्सर रूपी वळणे ही आपल्याला पार करायचे आहे म्हणून सांगतात. प्रत्येकाला पार करायचे आहे. काय? द्वेष रूपी मासे चमकायला लागल्यात. मत्सर रूपी मासे पुढे सांगतात की जेत प्रपंचाची वळणे कर्माची ओबाने वरी वर्तता ती ओसाने सुख दुःखाची. जिथे ज्या माया नदी प्रपंचाची वळणे सुख दुःखाचा
काय सुख दुःखाचा केर कचरा तरंगायला लागलाय म्हणून सांगितलंय या मायामध्ये. पुढं सांगितलंय, पुढं काय सांगितलंय? अहंकाराची या चढिया वरी मदत्रयाची या उकडिया विषय उर्मीच्या उल्हाळ्या उल्हाळ घेती. अहंकार कसा आहे? दुतळी व्हायला लाय. या माया नदीमध्ये अहंकार दुतळी व्हायला लाय. सत्ता सत्ता मद आणि तारुण्य या मदन रूपी काय? मदन रूपी विषय आणि विषयांच्या काय लाटा आहे. लाटा उसळती विषयाच्या बहुत प्रपंचाच्या लाटा उसळती. लाटा उसळते बहुत प्रपंचाच्या लाटा उसळते. सांगड भांडारे भक्तीची नारायण नामाची सांगड भांडारे. लाटा उसळती बहुत विषयाच्या प्रपंचाच्या लाटा उसळती. विषयाच्या लाटा आहे. माऊली सांगते काय सांगते? या लाटा उसळायला यातून आपल्याला बाहेर पडायचं असलं तर काय करायचं? मुक्ताबाई सांगते उलट उलट प्राण्या फिरमागारी पुन्हा गोते खासी भरला मायेचा पुर लोंढा वाहून या जाशी. काय सांगितलंय? वाहून जाशील. मायेचा पूर आहे. तुला काय करायला पाहिजे? तिथं काय करायला पाहिजे ते पण सांगितलं. येत एक नवलावो जो जो की जे उपावो तो तो तर अपावो तरणोपाय. तुम्ही काय जरी करायला गेला उपाय तर तो अपायच आहे. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर रिगाले ते शुद्धीच नाही. म्हणजे स्वतःच्या मनाने जे जायला लागले काय नाही शुद्धी त्यांची, तो पोचणार नाही. मनोमार्गे गेला तो तेची मुकला. 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 हरी बाबूची रावला तो फिरावला. हरी बाबूची रावला तो फिरावला. हरी बाबूची रावला तो फिरावला. म्हणजे मनाच्या मार्गाने जाऊन चालणार नाही. एक वेदशास्त्राची सांगडी वेदशास्त्राला घेऊन चालणार पण चालणार नाही. एकी यज्ञ क्रियेची पेटी बांधून घेतली पोटी. सॉरी काय? यज्ञ क्रियेची पेटी बांधून घेतली पोटी. स्वर्ग कपारी स्वर्गाची या कपारी शिरकोणी ठेला. यज्ञ क्रियेची पेटी घेतली बांधून. यज्ञ याच्या मार्गाने चालला पण स्वर्ग काय कसा बसा योलोक करला पण स्वर्गात जाऊन अडकला. बघ मग सांगितलंय इथं पुढं काय सांगितलंय? जेत वैराग्याची नाव नरिगे. जेत वैराग्याची नाव नरिगे विवेकाचा तागा न लगे. वैराग्य कुठं टिकलं हो आपल्या? कोण वैराग्य घेतलेलं? जडभरत राजा अरणी गरबा गेला वैराग्य घेऊन गेलेला ना. मनाच्या मार्गाने गेलेला तो. बरोबर झाला तो घातला वासनेचा. मग काय करायचं? माझी माऊली मुक्ताबाई सांगते मने मुक्ताबाई चांगल्या अंतरीची खून धरी सद्गुरूचे पाय तुला नेतील उतरून. भवसिंधू तराया नाम हे नौका उतारते लोका सोपा केली. औषध सांगितलं आपल्या सद्गुरूचे पाय धर. सांगितलं ना सद्गुरूचे पाय धर. काया वाचा मने दरा हृदयी गोविंद. काय काय करा? हृदयामध्ये गोविंद धरा. एका जनार्दनी नाम सार उतरील पार भवसागरी. काय सांगितलं?
नाम सद्गुरूंचे पाय काय करणार आहेत? हा भवसागर तरुण येणार आहे. बरोबर? हा भवसागर तरुण येणार आहे. फक्त इथंच यायला पाहिजे. सद्गुरूंच्या जवळच त्याचं औषध आहे. भवरोगा औषध जाण. पुढं काय? नाम मात्र नारायण तेने तुटे जन्म जरा कंद वाया छंद मना आणूच नकोस. काय? फक्त इथंच. पुढं सांगतात काय कर? पुढं सांगतात भवसागरी तरावया. काय करायचं पुढं? धरावे ते संतांचे पाय. इथंच संतांच्या पायाशिवाय तुझा भवसागर तुटणार नाही. मग आता पुढं सांगतात काय झालं? भवसिंधू तारी न घारे माझी भाक. मी काय वचन देतो, वचन देऊन सांगतो, मी भाकणूक करून सांगतो, मी तारीन भवसागर. कुणाचा तारला? पुंडलिकाचा तारला. कोण होता हो पुंडलिक? कसा होता? आई बापाच्या गळ्याला दोरी पाहिल खांद्यावर पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावर असा पुंडलिक. त्याला सुद्धा त्यांनी तारलेला आहे. पुंडलिकासाठी परब्रह्म आले गा. कोणतं परब्रह्म? कोणतं परब्रह्म? गुरु साक्षात परब्रह्म. उघडे परब्रह्म सद्गुरूंची मूर्ती. पूर्वी ते आरती शिष्याची. तारला ना? तारला का नाही? त्याला तारलं. भवसिंधू म्हणजे त्याला तारलंय. साक्ष कुणाची दिलेली आहे? पुंडलिकाचे. बरोबर? पुंडलिकाने काय केलं? तो इतका असा हे होता की आई वडिलांची कधी सेवा करणार नाही. गेला जात असताना कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेला. मग तिथं काय आलं? काय आलं? त्याला वाटलं एवढे ऋषी एवढे महान आहेत, काशीला का जात नाहीत? काशीला का जात नाहीत? त्यावेळेला तिथं काय आल्या? गंगा, यमुना, सरस्वती या 3 नद्या अगदी मलिन होऊन आल्या कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये. आणि येताना मलिन होऊन आल्या आणि जाताना तेजस्वी होऊन गेला. बरोबर? तिथं त्याला कळालं. हा हा म्हणजे गंगा स्नानासाठी त्या नद्या आल्या कुठे म्हणजे त्या कशा आलेल्या? मलिन होऊन आलेल्या. आणि आम्ही काय करायला जातो काशीला? शुद्ध व्हायला जातो. आणि काय करतो तिथं? त्यांना मलिन करून येतो. आणि त्या मलिन झालेल्या असतात त्यांना पवित्र होण्यासाठी कुठं जायला लागतंय? संतांच्या इकडं. तिथं संतांच्या इकडं जायला लागते. म्हणून म्हटलंय साक्ष पुंडलिक करुणी बोले. साक्षीदार महत्वाचा असतोय. कुठंही जा विचारा त्याला. साक्षीदार असतोय नाही. आपण साध्या जीवनामध्ये म्हणतोय त्याला विचारा, त्याला विचारा. साक्ष पुंडलिक करुणी बोले. मग तर हे सर्व चालत असताना भगवंत या सर्व गुज गोष्टी सांगत असताना आपल्याला नामदेवराय म्हणतात भगवंत काय करायला लागल्यात? की गुज गोष्टी करायला लागल्या त्या. आणि या गुज गोष्टी तुम्हाला खोट्या वाटत असतील. काय खोट्या वाटत असतील? पुढे सांगतो भजन करा विठोबार. Go
देवगुज सांगे पंढरीशी या रे, प्रेमे चित्ती घ्या रे नाम माझे, काया वाचा मन दृढ धरी जीवी, सर्व मी चालवी भारत्याचा, भवसिंधू तारीन घ्या रे माझी भाक. काय भाक शपथ घेऊन सांगाले माऊली. काय सांगतात? तर अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञा देऊन सांगायला एक माऊली. काय इथं वचन आहे, इथं मनामनीचा परमार्थ नाही. घातली मार की तू तिकडे मी इकडे आहे का? नाही. इथं भवसिंधू तारण्याची गोष्ट आहे, इथं भवसिंधू तारण्याची गोष्ट आहे, इथं साक्ष आहे, इथं वचन आहे, इथं गुज गोष्टी आहे. नाहीतर काय घेतलंय मी नाम आणि झालंय माझं काम. असं होत आहे. बरोबर असं होत आहे. मग म्हणून म्हणतात की लटके जरी असे, लटके म्हणजे खोटं वाटत असेल तुम्ही हलक्यात घेऊ नका. तुमचा भरोसा नाही काय, तुम्हाला विश्वास नाही काय, कुणाला विचारा अभंगाचं 4थं चरण. लटके जरी आसे नामयाचे पोषा, 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 लटके जरी आसे नामयाचे पोषा. आहे त्या भगवाचा नाम तुम्हारा, आहे त्या भगवाचा नाम तुम्हारा, आहे त्या भगवाचा नाम तुम्हारा, आहे त्या भगवाचा नाम तुम्हारा. मायावाचा माना तुला रे रे, मायावाचा माना तुला रे रे, मायावाचा माना तुला रे रे, मायावाचा माना तुला रे रे. लटके जरी असे नामयासी पुसा. विचारा नामदेवरायांना खोटं वाटत असेल तर विचारा. बाबा म्हणतात नाही, बाबा बघा आपलं सग. विचारा शंकर डॉक्टरांना, विचारा काहीतरी सांगतात. हे तुम्हाला जर पटत नसेल तर विचारा मोठे भाऊंना, विचारा कडू भाऊंना. बाबा बोलतात ना तसं भगवंत म्हणतात लटकं म्हणजे खोटं जर वाटत असेल किंवा तुम्हाला विश्वास नसेल तर नामदेवरायांना विचारा. नामदेवरायांच्या जीवनातले प्रसंग. कोण होते नामदेवराय? कोण होते? देवाचे लाडके भक्त होते. देव त्यांच्या बरोबर बोलायचा, देव त्यांच्या ताटात जेवायचा. बरोबर. तिने एवढ्या पुरतच त्यांना पाहायचे. फजिती कधी झाली? कधी झाली? संतांच्या मेळ्यात बसल्यानंतर फजिती झाली ना. काय ना ताटात देव जो जेवत होता अशाची फजिती झाली नाही. संतांच्या मेळ्यामध्ये फजिती झाली. बरोबर. काय आलं? काय आलं? मरकट कच्च ठरलं का? कारण का काय झालेला याला? अहंकार झालेला. कशाचा? अखंड जयाला देवाचा अखंड जयाला देवाचा अखंड जयाला देवाचा अखंड जयाला देवाचा शेजार
अखंड जयाला देवाचा शेजार अखंड जयाला देवाचा शेजार अखंड जयाला देवाचा शेजार म्हणजे अखंड जयाला देवाचा शेजार, म्हणजे देवाचा शेजार असल्यावर काय येतो? देवाचा शेजार असल्यावर काय येतो? आणि संतांचा शेजार असल्यावर काय होतो? अहंकार जातो. म्हणून मुक्ताबाई त्याच्या पाया पडतात. मुक्ताबाई पाया पडणार का? अहंकारी होता तो. मुक्ताबाई जाईना दर्शना, आधी अभिमान दूर करायचा. सगळे संत पाया पडले. काय? सगळे संत पाया पडले, पण नामदेवराय काय पाया पडले? म्हणजे एकमेकांच्या पाया पडण्याची आपली पद्धत असते नाही. कुठले निवृत्ती संतांच्या दर्शनात पंढरीचा पोहा घरी आला. हा असं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या पाया पडल्यानंतर नामदेवरायांनी पडायला पाहिजे होतं, पण पडले नाहीत. निवृत्तीनाथ पाया पडल्यानंतर नामदेवराय पाया पडायला पाहिजे होते, पडले नाहीत. म्हणून मुक्ताबाईनं ठरवले काय? याला गर्व आहे. काय गर्व आहे? मला काय करायला पाहिजे? याला काय करायला पाहिजे? गोरोबा काकांच्याकडं सोपवलं पाहिजे. गोरा जुनाट पैजुना हाती तो पाटणे घेऊन, म्हणजे काय केलं ते ना? थोपाटनं आणलं. बरोबर. कशासाठी? मडकं कच्चा आहे काय पक्का आहे बघण्यासाठी. त्यावेळेला पांडुरंग नामदेवराय काय केले? तिथून पलायन करून पांडुरंगाकडे गेले आणि म्हणाले खादल्या पिदल्याचे राकाबा स्मरण. मला काय तर खायला घातलेलं तर स्मरण राख बाबा. एवढीशी ती कार्ती मुक्ताबाई माझा अपमान करती आणि तू मला कुठं पाठवायला नाही? कुठं कुठं? संतांच्याकडे. खादल्या पिताची राखाबा स्मरण जरा राख असं. मग तिथून त्यांना कुठं पाठवलं? औंढ्या नागनाथला पाठवलं. तिथं पाठवल्यानंतर मग काय आलं? मग त्यांचा सद्गुरूंच्या बरोबर गुज गोष्टी झाल्यानंतर, सद्गुरूंच्याशी गुज गोष्टी झाल्यानंतर मग त्यांचा भाव बदलला. मग काय म्हणतात? सद्गुरु नाही के सद्गुरु नाही के पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दावी आले डोळा. आधी सुखी नव्हता, देवाच्या शेजारी होता दुःखी होता काय? मग असं काय कोण दुःखी? माझे सुख मज दावी आले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा याचं नाव गुज. दिदली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा मने निकी दावी आली सोय
न विसंबे पाय विसोबाचे. तिथं त्याने विठोबाचे म्हणून घातले, विसोबाचे. सद्गुरूंचे पाय विसरणार नाही. मग सद्गुरूंचे पाय विसरणार नाही म्हटल्यानंतर मग आधी काय भाव होता, हाच माझा देव. नंतर काय भाव, काय भाव झाला, काय तू तर घेऊन जा. कुणाला, कुत्र्याला काय म्हणतात, तू तर घेऊन जा, वाळली रोटी खाऊ नको. म्हणजे काय, त्यानं कशात देव बघितला, सगळ्यांच्या मध्ये देव बघायला शिकला. म्हणजे त्याला अनुभव आला की माझा भगवंत हा एवढा मर्यादित नाही, तर तो कसा आहे, प्रत्येक चराचरामध्ये आहे, प्रत्येकामध्ये तो भरलेला आहे, असा त्याला अनुभव आला. आणि मग त्यावेळेला तिथं म्हणतात की पुसा त्या नामदेवरायांना काय आहे, त्या भरोसा नामी माझ्या. कशावर भरोसा आहे, कशावर भरोसा आहे, नामावर, नावावर नाही. भरोसा कशावर ठेवायचा, नामावर. भरोसा कशावर ठेवायचा, नाम देणाऱ्यावर. ज्ञानेश्वर माऊली